मोकळा करा. हॅलो स्पीकर चेक. हॅलो. छान. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टाचा संहार. नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णू काय. अंगी शेंदूर चर्चिला, दिव्य भारूत मारुती देखिला. कपिकुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णू काय. भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र मातीत नैताळा या तीर्थक्षेत्रात कीर्तन सेवा करण्याचा सुयोग यापूर्वी मला इथे प्राप्त झाला होता आणि याही वेळेला आपण मला निमंत्रण दिलं. त्या निमंत्रणाचा मान स्वीकारून समस्त ग्रामस्थ सप्ताह करते आयोजक यांना एक सप्ताहात कीर्तनाला निमंत्रण देणारा प्रतिनिधी असावा लागतो. म्हणून गेल्या वेळेला नानांनी निमंत्रण दिलं होतं आणि या वेळेला श्री दिगंबर महाराजांनी मला निमंत्रण दिलं. आल्यानंतर सप्ताह मंडपाच्या आवाज लहान करायचा, आवाज बंद करायचा. अजून पाठीमागे घेऊन जाते. सप्ताह प्रांगणाच्या पाठीमागलच्या बाजूला 108 ज्ञानेश्वरी पठण करणाऱ्या उपासक आणि साधकांना होते का ते? हा हा. मग त्यामुळे तो बंद कारण माझा माईक एक चालू ठेवा. त्याला पर्याय आहे. एकदा शिस्त आपली लोकांना कळू दे काय लागतं म्हणून, म्हणजे तारखा घेणारा विचार करते. करा, बंद करा बाहेर. सप्ताहाच्या पाठीमागे अनुष्ठान करणारी ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीची उपासक साधक मंडळी साधारणपणे एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर या पवित्र मातीतील सप्ताहाची 108 ज्ञानेश्वरी ग्रंथ, व्यासमंच आणि स्थापित चौरंगावरची देवता पाहून मला पर्सनल वैयक्तिक खूप समाधान वाटलं. त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. दिगंबर भाऊ, संतोष भाऊ, प्रांजली आणि इथल्या कार्यकर्त्यांनी मला खूप संपर्क केला. धरणगावचे महेशगिरी, जनेश्वर महाराज, शिवगिरी महाराज. हा आवाज कशाचा आहे? या सगळ्या
महापुरुषांचं या गावात येणं, पत्रिकेत त्यांचं चित्र छापणं, तुमची सगळ्यांची त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा आणि भावना ही अत्यंत पवित्र आहे. काही सत्पुरुष आपल्या समोर नसले तरी अपरोक्ष त्यांचं काम उत्तम असेल तर आपण मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त करावी लागते. नैताळा गावातल्या या सप्ताह करताना अजून एक मी धन्यवाद देतो की तुम्ही जे तटबंदी केली होती इथपर्यंत धवल शुभ्र वस्त्र घालून, त्याच्या पलीकडे समाज बसला. येणाऱ्या भाविकांचं सप्ताहाच्या प्रीत्यर्थ आपण सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करू. आज माझ्याकडनं देवांची नमन राहिली, अभिवादन राहिलं, मन आल्यापासूनच विकलांग झालं माझं. त्यामुळं क्षम्यताम परमेश्वर. समस्त देवी देवता संत महापुरुषांच्या चरणी मनपूर्वक अभिवादन करून एक अपरिचित अभंग मी तुमच्या समोर निवडलेला आहे. नामसप्ताह म्हटलं की नामप्रकरण, मागणी प्रकरण, संत प्रकरण, काला या सीमित प्रकरणावरती वक्त्याच्या मुखातनं ऐकणाऱ्यांना श्रवण करायची वेळ येते आणि कीर्तनकारांच्या कर्कशपणामुळं, बिभत्स वर्तनामुळं आणि आरड्याओरड्यामुळं चांगल्या ऐकणाऱ्यांच्या कानाचं कायमचं वाटोळं झाल्यामुळं रसज्ञ श्रोता आणि रसज्ञ वक्ता या दोघांच्या नात्यात खूपच प्रत्यावाय निर्माण झाला. तो पुन्हा स्थापित व्हावा म्हणून आदरणीय शिंदे सर मी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहे. आजचा अभंग जरा अपरिचित आहे. या गावी मार्तंड भैरवाचं स्थान आहे. या गावी गेल्या अनेक वर्षापासून उत्सवाची परंपरा आहे. हजारो लाखो लोक या तीर्थक्षेत्रात येतात, आपलं जीवन कृतकृत्य करून घेतात आणि देवतेचा आशीर्वाद, संतांची अनुकंपा प्राप्त करून घेतात. तुम्ही तसे भाग्यवान आहेत. श्री मौनिगिरी जनार्दन स्वामींच्या चरण इथं लागणं, नाना महाराज वनकुटेकरांचे चरण इथं लागणं, त्याचबरोबर अन्य महापुरुषांचं येणं आणि जाणं आणि त्यात चोखंदळ विद्वान अभ्यासक स्टडी करणाऱ्या कीर्तनकारांना निमंत्रण देणं हे तुमचं उत्तरदायित्व आहे. प्रत्येक गावात कुस्तीतल्या फडातले कार्यकर्ते, तमाशा ठेवणारे सदस्य आणि राजकारणातले गट सप्ताहाचे कार्यकर्ते झाल्यामुळं कोणाचं कीर्तन ठेवावंही त्यांना अक्कल राहिलेली नाही. त्यामुळं सप्ताहात तत्वचिंतनाची भूमिका जी अपेक्षित आहे ती समाजापर्यंत येत नाही. आणि यूट्यूब गुरु तुमचे सगळ्यांचे झाल्यामुळं त्यातली एखादी क्लिप पाहायची, एखादा बुवा व्यंग करतो का, अंगविक्षेप करतो का, ओरडतो का, एखादं गाणं म्हणतो का आणि ते तुम्हाला आवडलं की तुम्ही त्याला स्वीकारता. त्यांना स्वीकारास, प्राधान्य द्यास, पण त्यांच्याही कडून काही तात्विक चिंतन समाजापर्यंत यायला पाहिजे. ज्या दृष्टीनं समाजाकडनं आपण घेतो त्या दृष्टीनं वक्त्याकडनं समाजाला काही देणं हे त्याचं उत्तरदायित्व आहे. मी आजचा अभंग शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा निवडलेला आहे. जरा वेगळा अभंग आहे. सगळ्यांच्या पाठातला शरण शरण हनुमंता एक अभंग आणि दुसरा अभंग आहे हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, हे दोन अभंग आहे. मग इथे हा अभंग निवडण्याचं कारण काय असलं पाहिजे असा प्रश्न जाणत्या अभ्यासक श्रोत्यांना, माझ्या टाळकरी बांधवांना, पखावज वादकांना, मंचावरती विराजमान असलेल्या अतिथीगणांना सगळ्यांना पडायला पाहिजे. त्याचं कारण असे, इथे मार्तंड भैरवाचं स्थान आहे. मार्तंड, ज्योतिबा, बेरूबा, कालभैरव, वीरभद्र आणि हनुमंत हे सगळे भगवान शंकराचे अवतार आहेत. जसे भगवान विष्णूचे अवतार आहेत मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्ध आणि कलंकी, हे झाले विष्णू परमात्म्याचे अवतार. त्यातला आपल्या महाराष्ट्रातल्या वाटाला आलेला भगवान पांडुरंग परमात्म्याचा अवतार, ते आपल्या सगळ्यांचं उपास्य दैवत, ते विटेवरती विराजमान आहे. सकल संत त्याला आपलं आराध्य मानतात, कुळीचं कुलदैवत मानतात. तरी सुद्धा प्रत्येकाच्या कुलधर्म कुलाचाराचा विचार आपण केला तर प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं असतं
प्रत्येकाचं ग्रामदैवत वेगळं असतं आणि प्रत्येकाचं उपास्य दैवत वेगळं असतं. दैवताचे टप्पे झाले 3. ग्रामदैवत आपल्या गावात पूर्वापार परंपरेनं जी मूर्ती स्थापित आहे, ज्याची आपण सेवा अर्चना करतो, त्याला म्हणायचं ग्रामदैवत. मग कोणाचा कालभैरव असेल, कोणाचं रामचंद्र असेल, कोणाच्या गावात मारुती असतील, पांडुरंग असतील, वा महादेवाचं मंदिर असेल, वा जगदंबेचं मंदिर असेल, पण त्या गावाचं ते ग्रामदैवत. कुलदैवता 2 टप्पे, कुलदेवी आणि कुलदैवत. कुलदेवी महाराष्ट्रात जन्माला येऊन कुठल्याच कुळातल्या माणसाला जर आपलं कुलदैवत सांगता आलं नाही, तर त्यांनी कनकगिरी पर्वतात राहणाऱ्या मल्हारी मार्तंड भगवान शिव अवतार श्री खंडेरायाला आपलं कुलदैवत मानावं. आणि ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही, त्यांनी तुळजापूरची जगदंबा आपली कुलदेवी मानावी, हा सरासरी नियम आहे. ज्यांना आपलं गोत्र माहिती नाही, त्याला गोत्र माहिती असावंच. गोत्र शब्दाचा अर्थ गात्र. आपण कुठल्या ऋषीच्या कुळात जन्माला आलो त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. नवीन पिढींचं तर येणाऱ्या काळात मोठं दुर्दैव आहे, आपल्याला तरी बाप, आजा आणि पंजा ही पितृत्रयी सांगता येते आणि मातृत्रयी सांगता येते. आई, आजी आणि पंजी, मातृत्रयी आणि पितृत्रयी. श्राद्धात प्रकाश महाराज बऱ्याच लोकांना आपल्या नात्यातल्या, आपल्या घरातल्या आप्त सगळ्या सोयऱ्यांचं नाव आणि गोत्र सांगता येत नाही. अशा वेळेला नारायण स्वरूपेण, दामोदर स्वरूपेण, वसु गोदा गंगा स्वरूपेण, म्हणजे स्त्रीचं नाव माहिती नसेल आजी पंजीचं, तर वसु गंगा गोदा स्वरूपेण म्हणावं लागतं. आणि पूर्वजाचं नाव माहिती नसेल तर नारायण दामोदर स्वरूपेण असं म्हणून संकल्प पूर्ण करावा लागतो. आणि म्हणजे ते श्राद्ध, म्हणजे तो संकल्प, म्हणजे ते पितराची तिथी आपल्या जीवनात आपल्या हातानं पूर्ण होते आणि पितर तृप्त होतात. काही प्रसंग तुमच्या समोर सांगायला पाहिजेत. पितरांना दृष्टी नसते, पितर अंध असतात, पितर लोकात राहतात. तुमचा स्वयंपाक सकाळी 9:30ला जरी झाला तरी तो पितर स्वीकारत नाहीत. फॉर एक्झाम्पल, तुमच्या मुलाला फ्रान्सला जायचंय, त्याचं विमान आहे, त्याला इथनं नागपूरला जायचंय, तुम्ही म्हणाल 10ला पूजा उरकून घ्या, तर त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार नाही. पितरांची खाण्याची वेळ 12 ते 2, त्याला म्हणतात अपराह्न काळ. पितर असतात आंधळे, त्या पितरांना बरोबर 12 ते 2च्या काळातच देवाची आज्ञा आहे, चित्रगुप्ताची आज्ञा आहे, यमधर्माची आज्ञा आहे, तेवढ्याच काळात तू अन्न स्वीकारायचं, अन्यथा तुला इथे बाधित करण्यात येईल, त्याला पीडा अधिक देण्यात येईल. त्या दिवशी आपल्या घरातल्या छोट्या मुलांना सोडून जाणकार लोकांनी अन्न ग्रहण करू नये. त्या दिवशी प्रकाश महाराज मुंडीत संन्याशाने श्राद्धा दिवशी त्याच्या घरी जाऊ नये म्हणून प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन मी घेत नाही. त्याच्यानंतर वास्तुशांतीचं कीर्तन घेत नाही. तुम्ही म्हणाल वास्तुशांतीचं घर बांधलंय, मांगल्याचा प्रसंग आहे, पण त्यातलं क्रिटिकल चिंतन असं आहे, वास्तुशांती आणि लग्नात नांदी श्राद्ध केलं जातं आणि त्या श्राद्धाचं अन्न सेवन करायला संन्याशांनी जाऊ नये असा धार्मिक नियम आहे. ज्याला कळत नाही तरी ते पदावर मोठे, त्यांचं देवानी भलं करावं. विठ्ठल आणि काही न कळता कोण माणूस केव्हा अचानकच मोठा होईल याबद्दल महाराष्ट्रात काही अंदाज सांगता येण्यासारखा राहिलेला नाही. वेळ मला कमी आहे, मला अभंगाची भूमिका मांडायची आहे आणि तुम्ही सगळे रसज्ञ श्रोते आहात. 2 कॅमेरे, 2 यूट्यूब चॅनल वाहिन्या माझ्या समोर इथे चित्रीकरण करतायत. तुम्हाला माझी विज्ञापन आहे, हे रेकॉर्डिंग करून, हे शूटिंग करून, चित्रीकरण करून, एडिटिंग करून जे चांगले ते समाजापर्यंत द्या, नको ते काटछाट करा आणि उत्तम निरोप वारकरी संप्रदायाला गालबोट लागणार नाही असे विषय लोकांच्या पर्यंत पोहोचावेत अशी तुम्हाला सूचना आहे. एक प्रकरण. दुसरं प्रकरण असेल, माझ्या पखावज वादकांना आणि गायकांना, समग्र गायकांना प्रकाश महाराजांचं नाव घेतो. एकदा इंजिन आलं की डबे येत असतात. हे वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. प्रतिनिधी म्हणून एकाचं नाव घेतलं की तुम्ही सगळेजण माझेत, मी तुमचा आहे असा भाव मांडतो. 2 मुली ध्वज घेऊन उभ्या आहेत, टाळकरी चांगले, ज्या बुवांचे विद्यार्थी त्यांना मी धन्यवाद देतो. पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो, अन्नदात्यांना धन्यवाद देतो, आयोजकांना धन्यवाद देतो. चांगला सोहळा करत आहात तुम्ही, तुमच्या सोहळ्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. विषय जरा अपरिचित आहे, मनपूर्वक ऐका. विष्णूचे जसे अवतार आहेत तसे भगवान शंकराचे अवतार आहेत. त्या अवतारात
कालभैरव अवतार हा काशीचं संरक्षक दैवत आहे. म्हणजे तीर्थक्षेत्र यात्रा जर काशीची आपण केली पण कालभैरव नावाच्या देवतेची प्रार्थना आणि प्रणाम केला नाही आणि तीर्थयात्रेतून परत आलो तर काशीच्या तीर्थयात्रेच्या पुण्याईचा लाभ आपल्याला अजिबात मिळणार नाही. अजून तिसरं गणित, तुम्ही चारीधाम आणि सप्तपुऱ्याला एखाद्या टूर काढणाऱ्या बुवा बरोबर गेलात, जा, माझं भांडण अजिबात नाही. पण जाताना आपल्या आई वडिलांना बरोबर घेऊन गेले नसाल तर त्या तीर्थयात्रेचा फलास्वाद तुम्हाला मिळत नाही. उत्तर नीटनेटके ऐका. अजून पुढचं पुरोगामित्व संतांचं मांडतो. तीर्थयात्रेत जाऊन आपलं मन विकलांग असेल, ईश्वराच्या प्रती प्रेम नसेल, आई वडिलांच्या बद्दल श्रद्धा नसेल, घरातल्या लेकरांच्या बद्दल ओलावा नसेल तर तीर्थीधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी ही टीका संतांनी केली. पुरोगामित्व लिहिलं आणि त्याच्यावरती तात्काळ तासेरे ओढले. अजिबात नाही. जर मला जाताना कोणी म्हणेल की एखाद्या म्हसोबाच्या तुम्ही चलता चलता येवल्याजवळ पाया पडा तर मी मरेल पण पाया पडणार नाही. त्याचं कारण आहे, एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, एक ईश्वर देवतावाद आपण मानल्यामुळं बाकीच्या देवतेची अवहेलना नाही, मात्र कोणत्या देवता मानाव्यात आणि कोणत्या मानू नयेत याला मात्र धर्मानं शास्त्रानं प्रतिबंध घातलेला आहे. महाराष्ट्रातल्या संतांनी स्पीकर चालू करा. महाराष्ट्रातल्या संतांनी प्रमाण असं लिहिलं, बेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे वेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. बेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे वेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. नाना संतांनी हा निषेध व्यक्त केला. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. प्रकाश महाराज जुन्या माझ्या प्रपंचात घडलेली घटना यांच्यासमोर जाहीर निवेदन मी करतो. कृपया त्यात अधिक रंगून जाऊ नका. लोकांना कळण्यासाठी मी दृष्टांत सांगतो आहे. मी प्रपंचात होतो आणि माझी धर्मपत्नी मला म्हणाली, माझ्या पोटात प्रचंड वेदना होतात. मी सिटी स्कॅन, MRI, त्याच्यानंतर सोनोग्राफी सगळ्या चेकअप केल्या पण पोट काही त्यांचं राहीना. मग शेवटी स्त्रियांचा स्वभाव आहे, या महाराजाला विचार, त्या बुवांना विचार, अमुक ब्राह्मणाला विचार, काही दोष आहे का. कुणी म्हणावं पित्राचा दोष आहे, कुणी म्हणावं वास्तूचा दोष आहे, कुणी म्हणावं तुम्हाला बाधा झालेली आहे. हे सगळे प्रकरण ऐकून तिने मला कीर्तनाहून गेल्यावर 2-3ला रात्री आदराने किती लांबचा प्रवास झाला हे न विचारता तिचा चेहरा पाहून माझ्या लक्षात यायचं की यांचं पोट दुखतं आहे आणि मी पोटासाठी फिरतो आहे. माझी मराठी तुम्हा सगळ्यांना उमगावी ही तुम्हाला विज्ञापन आहे. ऐकताय ना? मी पोटासाठी फिरतो आहे, त्यांचं पोट दुखतं आहे. आता काय करावं मला कळत नाही. मी व्याकुळ झालो. शेवटी सकाळी म्हणालो, नेमकं काय प्रकरण आहे. ती म्हणाली, तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे, एवढं फिरतात पण माझ्याकडे लक्ष नाही. मी म्हणलं, तुझ्याकडे लक्ष नसतं तर तुला मी पसंतच केलं नसतं. कीर्तनातच तुझ्याकडे लक्ष गेल्यामुळे मी घरात आणलेलं आहे. दृष्टांत संपला. काय पद्धत वादनात असं होत नाही, असं कोणी चॅलेंज मला करू शकतं? तुम्ही सगळेजण विद्यार्थी असलात तरी त्या विद्यापीठाचा एकेकाळी मी कुलगुरू होतो, त्यामुळे मला हे ठाऊक आहे. विषय समाप्त. पुढे चला. ती म्हणाली, जाऊ द्या, तुमचा स्वभावच असा आहे, टाकून बोलता, रागवता, कधी विनोद करता, तुमचा निश्चित स्वभाव मला कळत नाही, पण माझं पोट दुखतंय. म्हणलं, कोण म्हणतं? त्या अमुक काकाकडे मी गेले होते आणि काका म्हणे, तुम्हाला आसरांचा त्रास आहे. त्याला म्हणतात इकडे साती आसरा, इकडे दैवत असतात ना ते. मी तिला विरोध केला नाही, तिला नाश्ता करायला लावला, मी जेवण केलं, बॅग भरली, फेटा घेतला. कीर्तनाला गाडीत जाताना तिला मी म्हणालो, मगवा तू काय मला सांगितलंस? ती म्हणाली, मला साती आसरांचा त्रास आहे. म्हणलं, आसरा येण्याबद्दल माझा अजिबात विरोध नाहीये, पण माझी विज्ञापना तुला असे की त्या आसरांना तुझ्याकडं आपल्या वाड्यात येताना वाड्याच्या दरवाजात हा म्हसोबा कसा दिसला नाही. दृष्टांत संपला. ज्यांना यापेक्षा खालचं कीर्तन लागतं त्यांनी स्वतंत्र बुवांना बोलवा, मला बोलवा. बावळट बाष्कळ देवतांना संत परंपरेत मान्यता नाही. ऐका,
आसरा म्हणजे काय? आसरा म्हणजे जलदेवता, जलाच्या आश्रयानं राहतात म्हणून आसरा, आश्रया, आसरा त्याचं नामकरण झालं. त्यांचं नाव आहे गौरी, पद्मी, शची, मेधा असे त्यांचे नाव आहेत. लोकांना कळत नाही ते देवीचं स्वरूप आहे, त्या पाण्यातच राहतात. म्हणून तो कृष्ण परमात्म्याने कात्यायनी देवीचं पूजन करणाऱ्या कुमारिका मुलींना सांगितलं होतं, वस्त्र अंगावर नसताना जलक्रीडा स्नान करायचं नाही, कारण पाण्यात राहणाऱ्या सूक्ष्म देवता तुम्हाला स्कॅन करतात, तुम्हाला ते कळत नाही. उदाहरणार्थ या मंडपात हवा खेळते पण दोन्ही कॅमेऱ्यांना ती आपल्याला कॅचअप करता येत नाही, चॅलेंज येत नाही. आवाज येईन, ध्वनी, चित्रीकरणी, पण वाहणारी हवा तुम्हाला कळणार नाही. हे जसं तसं त्या देवता असतात परंतु त्या दिसत नाहीत म्हणून नाहीत म्हणणं उचित नाही. ईश्वराचं अस्तित्व असंच आहे, मग दिसत नाही म्हणून नाही म्हणणं उचित नाही. फुलाला सुगंध आहे, दिसतो का? मग नाही का? तो आहेच. सेवंती बकुल चंपक पाटलाब्जही पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पही बिल्ब प्रवाल तुलसी दल मंजिरी भी त्वाम पूजयामी जगदीश्वर मे प्रसिद्ध. सुगंधी द्रव्य असलेल्या फुलात सुगंध आहे पण तो नाकानं घ्यावा लागतो. सुगंध अनुभवाचा विषय आहे, डोळ्याचा विषय नाही. हे दोन विरोधी पक्ष आहेत, लक्षात धरा. ईश्वर पहावा का ईश्वर अनुभवावा? तर ईश्वर अनुभवावा कुणाच्या कृपेनं? संतांच्या. मग कुणी पाहिला? तो संतांनी पाहिला. कोणत्या चक्षुनं पाहिला? अंतचक्षु पटलानं पाहिला. कोणत्या चक्षुनं पाहू नये? बहिरंग चक्षुनं पाहू नये. चर्मचक्षु आणि अंतचक्षु, चक्षुषे असे दोन प्रकार आहेत. हे डोळे आपल्याला धोका देतात आणि आतल्या डोळ्यांनी ईश्वराला अनुभवलं तर आत्मकल्याण प्राप्त होतं. ज्ञानोबाराची भावना आहे. ज्ञानोबारा असं म्हणाले, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भर, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भर, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भर, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भर. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहत्याचं पाहणे पण बाजूला सारून पाहणं म्हणजे अंतःचक्षुनं परब्रह्म परमात्म्याला पाहणं. तुम्ही आळंदीत अध्ययन केलंय, चातुर्मास ऐकलेत, कीर्तन करता, कीर्तन ऐकविता, कीर्तनाचे विद्यार्थी तयार करता. त्यामुळे तुमच्या समोर विषय मांडताना तो मजबूत ताकदीचा अभ्यास करणारा, स्ट्रगल स्टडी असणारा, अपरिचित पण परिवर्तन करणारा विषय तुमच्या समोर यायला पाहिजे. कोणत्या देवता मानाव्यात? काही देवता न मांडण्यासारख्याच आहे, काही देवता मानाव्यात. कोणत्या मानाव्यात? वेदानुमोदित 5 देवता आहेत. किती देवता आहेत? 5. मोजा बोटावर. गणपती, सूर्य, जगदंबा, विष्णू आणि शंकर. किती देवता झाल्या? 5. मग या 5 देवतेत वारकरी संप्रदायाचं इष्ट उपास्य कुलदैवत पांडुरंगाची व्यवस्था कुठे करावी? कुठे करावी? त्याचं उत्तर आहे, उत्तरेतले लोक असले त्यांनी कृष्ण मांडावा. MP उत्तर काशी असेल तर राम मांडावा. दक्षिण साऊथ असेल तर त्यांनी तिरुपती बालाजी मांडावा. बर, जगन्नाथपुरी असेल, जगन्नाथ भगवंताची त्यांनी स्थापना करावी. हा नियम आहे. ज्यांचं कुलदैवत नरसिंह भगवान आहे त्यांनी विष्णूच्या जागी नरसिंह मांडावा. ज्यांचं कुलदैवत राम आहे त्यांनी राम मांडावा विष्णूच्या जागेवरती. वारकरी संप्रदायाची दीक्षा ज्यांना झालेली, ऊर्ध्वपुंड्र, गोपीचंदन, तुळशीकंठी, दशमी एकादशी, द्वादशी, माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी, आळंदी, षष्ठी, त्रिंबक या वाऱ्या देहूच्या जे करतात त्यांनी विष्णूच्या जाग्यावरती भगवान पांडुरंग परमात्मा मांडावा. हा नियम आहे. तुम्हाला सांगितलं दत्त विठ्ठलच आहेत, विठ्ठलच कृष्ण आहेत, कृष्णच राम आहेत, रामच जगन्नाथ आहेत, जगन्नाथच विष्णू आहेत, विष्णूच नारायण आहेत. नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे राहणे. पाण्यात राहतात, क्षीरसागरात थांबतात, सासूरवाडीत निवास आहे म्हणून त्यांचं नाव नारायण आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्यांचा विवाह समुद्र मंथनातल्या सागरातनं उत्पन्न झालेल्या लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम या लक्ष्मी बरोबर नारायणाचं लग्न झालं. तोच जोडा सीतारामाचा, तोच रुक्मिणी कृष्णाचा. यापैकी एक जोडी मांडावी. उत्तरेतल्या राधाकृष्णाची मूर्ती जर आपल्या देवघरात मांडली तर पुन्हा विठ्ठल रुक्मिणी वेगळी मांडायची गरज नाही. आणि विठ्ठल रुक्मिणी असेल तर लक्ष्मी व्यंकटेश मांडायची गरज नाही. आणि लक्ष्मी व्यंकटेश असतील तर पुन्हा रुक्मिणी विठ्ठल वेगळं मांडायची गरज नाही. ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे
त्यांनी घरात पुन्हा वेगळ्या महादेवाची पिंड मांडायची गरज अजिबात नाही. आणि ज्यांनी पिंड मांडली आहे त्यांनी पुन्हा खंडोबा मांडायची गरज अजिबात नाही. ज्यांनी कालभैरवाचा टाक चांदीचा मांडलाय त्यांनी पुन्हा बेरोबा या देवतेला मांडण्याची आवश्यकता नाही. माझं चिंतन नीट आहे का, या विषयावर स्टडी झाला नाही असं मला वाटतंय. यावर झाला असेल तर जाताना माझं कपात करा. पण एक वेगळं चिंतन तुमच्या समोर मी देतोय. एकदा मला एका स्त्रीने विचारलं की घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती नाग का नसावा. मी म्हणलो माझा ऐक, अजून एखादा प्रश्न विचार. ती म्हणाली मग त्याच्यासमोर नंदी का नसावा. मी तिला उत्तर दिलं, पतीच तुझा घरात नंदी असताना वेगळा दगडाचा मांडायची काय गरज आहे. राहिला प्रश्न सापाचा, साप का नसावा. मी म्हणलं मधून अधून तुझे फुतकार होणारच आहेत, त्यामुळे वेगळ्या नागाची योजना घरात असण्याची आवश्यकता नाही. काय असावं काय नसावं मी तुम्हाला माझं सांगतो. माझ्या उपासनेत 125 शाळीग्राम आहेत. किती 24 अवताराचे 40 शाळीग्राम आहेत आणि विष्णू स्वरूपाचे शाळीग्राम आहेत. शाळीग्रामाला अभिषेक करण्याची गरज नाही. शाळीग्रामाला ब्राह्मण गुरु मंत्र म्हणण्याची आवश्यकता नाही. शाळीग्रामाला नर्मदा लिंगाला प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही. ते स्वयमेव आहेत, उपजतच आहेत. त्याला आकार देण्याची आवश्यकता नाही, निमंत्रण देण्याची गरज नाही. शंकराच्या लिंगाला बिल्वदल आणि शाळीग्रामाला फक्त तुलसीदल वाहिलं आणि तीर्थ घेतलं की आपली पूजा परिप्लुत होते. बऱ्याच लोकांना काही कळत नाही. तांब्याच्या भांड्यात दूध ठेवून तीर्थ देऊ नये, गोमांस मांडल्याचं पाप लागतं. जेवत असताना ताटामध्ये वाटीत तूप घेतलं तर ते पदार्थ पचनाला योग्य होतो. पण मंडल फिरवल्यानंतर जर बाहेर वाटीत तूप मांडलं तर गोमांस खाल्ल्याचं पाप लागतं. संन्याशासारखा मनुष्य जेवायला लागला आणि प्रापंचिकाने जर हात जोडले तर संन्याशानं न रागवता ताटावून उठावून त्या दिवशी अनशन व्रत करावं असा नियम आहे. संन्याशी श्राद्धा दिवशी गेला तर श्राद्ध करणाऱ्याच्या घरी त्याला त्याच्या आई वडिलाच्या पितराचं पुण्य लाभत नाही. कोण कोणत्या कर्माला योग्य आणि कोण कोणत्या कर्माला अयोग्य येणाऱ्या घटनेच्या चाकोरीमध्ये पत्रकारितेच्या काळात आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वात काही विषय मांडणं त्रासदायक ठरल्यामुळे मी अत्यंत प्रामाणिकपणे श्रोत्यांना मेसेज जावा, निरोप जावा म्हणून काही चिंतन तुमच्यासमोर मांडतोय. ते मनपूर्वक तुम्ही ऐका. मग मार्तंडाचं इथे स्थान आहे. शंकराच्या अनेक अवतारात मारुतीचा कितवा अवतार आहे असं शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांना त्या काळात नरहरी महाराज रावेरकर, दंडवत स्वामी बिदरकर, गावबा महाराज कांसानकर आणि हरिपंडित चिरंजीव नाथरायांचे या सगळ्यांनी पैठणात प्रश्न असा विचारला की नाथराया मला एक सांगा तुम्ही की आपण नेमकं शंकराच्या कुठल्या कुठल्या अवताराबद्दल बोलणार आहात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मुखातून शब्द स्फुरले, शब्दात बांधील जाते आणि अभंगाची निर्मिती झाली. ते असं म्हणाले, अनेक अवतार भगवान शंकराचे, पण त्यापैकी रुद्र 11वा अवतार, 11वा अवतार, रुद्र 11वा रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न गाय गाय, नाम घेता विघ्न गाय, करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न गाय, नाम घेता विघ्न मारुतीला एखाद्या विप्राला बोलावून यजमान रुद्राची 11 आवर्तन त्याला करतात. किती करतात? 11. आता यजमान चिकट चिवट हलकट असेल
तर तो ब्राह्मणाला सांगतो 5तच ऍडजस्ट करा. 5तच ऍडजस्ट करा. 11 लागतात तिथे. कालगणना एकादश संख्या. एकादशी तिथला जर आपण पंचमी म्हणलं जमल का? मला सांगा ना, उद्या पंचमी आहे. अरे उद्या एकादशी आहे. नाही पंचमी म्हणा. पंचमी कसं म्हणा? एकादशी ना ती. काही प्रश्न विचारतात. एकाने मला सांगितलं पौर्णिमा आणि एकादशी एकत्र आली तर काय करा? अरे येत नसती ती. नाही पण कदाचित आली तर. मलाही प्रॉब्लेम पडला याच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. मी म्हणलं माझं कीर्तन झाले, बंगल्यात तुझ्या मुक्काम करतो, सकाळी फ्रेश झालो की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याला मी म्हणालो खडी साखर आण, ती पाण्यात बांध, त्याला नोड फुटू दे आणि त्याची मटकीची सातळ करून मला खाऊ घाल. ऐकता ना तुम्ही सगळेजण? तुम्हाला कसं शक्य आहे? मग ते कसं शक्य आहे? विठाला किंवा त्याला दृष्टांत दिला. मला एक बसण्यासाठी हत्ती आण, तो हत्ती मिठाचा असावा, त्याला स्नान घाल, मग फ्रेश कर आणि मग मी बसतो. अहो मिठाचा मूळ स्वभाव आहे जलतत्व. जलतत्वात मीठ एकत्र गेलं की लवणाची ज्ञानोबराय वर्णन करतात. ते पाणी होणार त्याचं. जे होणार नाही त्याला होणार म्हणायचं कसं? आगा जे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. संतांचं वचन आहे ना. जे होतच नाही, जे नाही त्याला होय म्हणणं हाच विनाकारण वेडेपणा आहे. हे लक्षणच वेड्याचं आहे. त्याला मानता येणार नाही. पण एकाने मला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. महाराज मी एक प्रश्न विचारू. म्हणे काय? मारुतीरायाचं लग्न झालं होतं काय? मी म्हणालो मला माहित नाही. मग तुम्ही कशाचे महाराज? मला 500 काढून घे जाताना. त्रास देऊ नको. काही प्रश्न विचारतात. काहीही. ज्याला काही कळत नाही ते आम्हाला प्रश्न विचारतात. निदान कीर्तनातला अभंग चांगला बुवानी सांगितला नाही म्हणणाऱ्या श्रोत्याला पाणी नेण्याचं तरी भान असावं. माझा हात आणि अभिनय ज्यांना कळला नाही त्यांना मी धन्यवाद देतो. निदान एवढी तरी अक्कल असावी की अभंग अंगात आहे का, लिंगात आहे का, तोंडात आहे का, जातीत आहे का, वर्णात आहे का, समांतर न्यासाचा आहे का, अभंगाची भूमिका काय, निवडलेला अभंग कुठल्या जातीचा आहे, जाती म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाही तर कुठल्या धर्तीचा आहे, त्याची भूमिका काय, हे त्याला कळायला पाहिजे ना. हे नाही कळलं तर गोंधळ प्रदूषण. एक वाक्य बोलतो मीडिया तंत्राच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी. पाणी अस्वच्छ झालं तर गाळून घेता येईल. दळणात खडे झाले तर निसता येतील. पिठात आळ्या जाळ्या झाल्या तर चाळता येईल. हवेची माती धूळ अंगावर आली तर गाडीच्या काचावर करून एशी लावता येईल. पण आपले जे प्रदूषण तयार झालंय त्याची स्वच्छता आता कशाने होणार आहे? नाही वाक्य कळत नाही. तुम्ही टाळ्या वाजवताल पण प्रदूषण वाल्यालाच पुन्हा बोलवताल याची मला जाणीव आहे. त्यामुळे टाळ्या वाजवू नका. विठाल ध्वनी प्रदूषण, आचार प्रदूषण, चिंतन प्रदूषण, अर्थ प्रदूषण, या सगळ्या प्रदूषणाच्या पाठीमागं मोठी अदृश्यता बसलेली आहे आणि ती टापटीप करायचं काम तुम्हा सगळ्या लोकांचं. सप्ताह मीटिंगला तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्याला प्रदूषण विरहित नामयज्ञ करायचा आहे आणि तो उत्तम असला पाहिजे. सप्ताह 100 वर्षाचा आहे पण फायबरच्या प्लास्टिकच्या पात्राळी आणून तो कचरा गावभर जर उडत असेल तर तुम्ही अन्नदान केल्याचा फायदा मिळणार हे माझं उत्तर आहे. 9 दिवस नवरात्रात तुम्ही उपवास करत असाल पण घरातल्या सोनेला जर प्रेम देत नसाल किंवा सून सासूला नीट बोलत नसेल तर मळवट भरला काय, पोद घेतला काय आणि पिटून घेतलं काय, काही फरक पडणार नाही. माझ्या एवढ्या डझनभर माळा गळ्यात घातल्या, पंढरीची वारी केली, पण धाकट्या भावाबद्दल तुमचं मत चांगलं नसेल तर अनेक वाऱ्यांचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ज्ञानेश्वरी समग्र कंठस्थ असू नये. येणाऱ्याच्या मनाबद्दल तुमच्या मनात द्वेष असेल तर तुम्हाला त्या उपासनेचं फळ अजिबात मिळणार नाही. कदाचित तो देखावा असू शकतो. काही प्रश्न विचारतात. दत्तात्रयांच्या मांडीवरती अनघा नावाची शक्ती आहे, ती दिव्य आहे. भगवान दशभुजा गणपतीच्या मांडीवरती त्याची बायको आहे. एकाने विचारलं महादेवाची पार्वती होती, रामाची सीता होती, कृष्णाला 16,108 होत्या म्हणे, तर मग मारुतीरायाचं असं प्रकरण का असावं? तरी आपले नवरदेव बिचारे लग्नाच्या दिवशी त्याच्याकडे जातात. कशाला जातात हे त्यांनाच माहिती. मला तो बिचारा ब्रह्मचारी आहे.
तो फक्त एकच म्हणतो, आतापर्यंत कदाचित नीटनेटका 25 वर्ष राहिला असला तर तुला माझी आजपासून परवा नाही, लंगोट बांधण्याचं कारण नाही, तू प्रपंच उत्तम कर. आता ब्रह्मचर्य पाळले, उत्तम प्रपंच कर. माझे मुद्दे नीट ऐका तुम्ही. काही नवरदेव तर बुट घालून मारुतीकडे जातात. बुट घालून गेल्या नवरदेवाला मारुतीनं एका गदेच्या ठोक्यातच मोकळं करायला पाहिजे खऱ्या. इस्लाम बांधव त्यांचा धर्म पाळतायत, इस्लाम बांधव त्यांचा धर्म पाळतायत. ऐका नीट, ख्रिश्चन बांधव त्यांचा धर्म पाळतायत, बौद्ध बांधव त्यांचा धर्म पाळतायत. त्या शिखांच्या धर्म मंदिरात आपण नांदेडला गेलो, ऐकताना गुरुद्वाराला, तो डोक्याला बांधल्याविना हातपाय धुतल्याविना आत प्रवेश नाही. सगळे चाळे आणि सगळा मूर्खपणा आणि सगळ्यांचा स्वैराचार आपल्यातच का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. म्हणून सनातन धर्माचं आचरण करा. धर्माबद्दल बिघडवणाऱ्यांचं वाक्य ऐकू नका. संतांच्या वचनाचा मागोवा घ्या. आई वडिलांवरती श्रद्धा ठेवा आणि केवळ सप्ताह करून थांबू नका. गावात एक परिभ्रमण करा. मुलगी शिकली का, शिक्षणाला पैसा आहे का, परित्यक्ता झाली का, वैधव्य तिला आलं का, टाकून दिलं का, तिला राहायला घर आहे का. मुलगा शिकणारा परमार्थातला आहे, गंध त्यांनी घातलंय, पण कॅम्प्युटर घ्यायला त्याला 1.5 लाख नसतील तर उरलेल्या सप्ताहातल्या वर्गणीतला निधी त्याला दिला तर सप्त्याचं फळ तुम्हाला मिळेल. सप्ताह वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणून तुम्ही जर झाडं तोडत असताल तर पुण्य मिळणार नाही. वनचरांना मारत असताल तरी फळ मिळणार नाही. पखावज वादकांना निमंत्रण वादवण्यापुरतं बोलवत असताल आणि जाताना म्हणत असताल त्यांनी फार त्रास दिला तर सप्ताहाची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची समीक्षा मी तुमच्या समोर करतो आहे. भगवंताच्या अनेकविध अवतारात शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, मारुतरायाचा 11वा अवतार आहे. विवाह झाला नाही, पण रामायण प्रसंगाला पाण्यातनं छलांग लावत असताना त्यांच्या अंगाचा घाम मगरीच्या पोटात गेला आणि त्याच्यापासून मगरध्वज नावाचा मुलगा जन्माला आला, असा अभ्यास काही लोकांचा आहे. पण डेफिनेटली रामायणाचा मी चिकित्सक समीक्षक अभ्यासक नसल्यामुळे त्याबद्दल मी काही आपल्यासमोर चिंतन मांडू इच्छित नाही. माझा स्वभाव आहे, जे मला येत नाही ते डिक्लेअर मीडिया तंत्रासमोर सांगतो मला ते येत नाही, आणि जे येतं ते ठासून सांगतो, मग मात्र भीतच नाही. जाज्वल्य देवतात कलियुगात कोणत्या संतोषराव सानपजी कोणत्या देवता आहेत? दिगंबर भाऊ कोणत्या देवता आहेत सांगतो. गणपती जाज्वल्य, ऐका, जाज्वल्य. जगदंबा जाज्वल्य. दत्तात्रय जाज्वल्य देवता आहे. आणि भक्तांचं समाधान करणारे देवता आहे भगवान आशुतोष महादेव. पण प्रदीर्घ उपासनेनंतर फळ देणारी देवता आहे पांडुरंग परमात्मा. ससोटीला कसोटीला सेवेला समर्पणाला भक्त उतरल्या विना तो कटीवरचे हात काढून पाठीवर प्रेमानं फिरवत नाही. नीट ऐका, नीट ऐका. म्हणून कलो चंडी दत्त विनायको असं सूत्र आहे. कलियुगात नामसाधना उत्तम असली तरी कलियुगात कुठल्या देवतेला प्रभावी उपासना करावी, त्याचं उत्तर आहे गणपतीची उपासना करावी, दत्तात्रयाची उपासना करावी आणि अजून एक उपासना करावी, त्याचं उत्तर आहे आणि सगळ्यांच्या पाठातलंय हनुमान चालीसेतली चौपाई आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठातली आहे आणि तुम्ही छान म्हणता त्याची मला जाणीव आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती हु. काय हात वर करा, हात वर. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान मुनि अति चातुर राम काज करिबे को आका. प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि रंग धरावा. भीम रूप धरि संहारी रामचंद्र पीता लाय सजीवन लखन जियाय श्री रघुवीर हरषि गुरुनाथ. रघुपति कीर्ति बहुत बड़ाई प्रिय भरतहि समभाई. सहस बदन तुमरो जस गावे अस कहि पतितम नमामि. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित हरि. जब कुबेर दिगपाल जाते कवि को तुम उपकार सुग्रीवै कीन्हा राम मिलाय तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जान. जुग सहस्र जो जन पर भानो लियो ताई मधुर
फलदा प्रभु मुद्रिका मेरे मुखवाई जल दिलादि गए अचरज जाय दुर्गम काज जगत के देते सब अनुग्रह तुम्हारे राम दुआरे तुम रखवारे हो जनाज्ञा फिर पैसा सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डर आपन तेज सवारो आपे तीनों लोग हाथ देखा भूत विचार निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जब निरंतर हनुमत संकट दे ध्यान जो लावे तपस्वी राजा के काज सफल समाजा जो कोई लावे कोई जीवन फल पावे चारों जुग पर पाप तुम्हारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम तुम्हारे अष्ट सिद्धि लौटे के दाता जान के माता सायन तुम्हारे माता हो रघुपति के दाता रामो रावी जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवर मुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब तेरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की जो सतबार पाठ कर कोई छुटई बंदी महासुख जो यह पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साथी गौरी तुलसीदास सहाय तेरा समय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित दैव सहस्रभू श्यावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संकट की जय सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की आज की आनंद की नैतला ग्रामवासियों की गाने बजाने वाले की देने लेने वाले की आहा सुंदरकांड जसं व्हावं उत्तरेत मध्य प्रदेशात तसं आपल्या गावात हनुमान चालिसेचं पठण कीर्तनात झालं. प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावात सामूहिक प्रार्थना हनुमान चालिसेची व्हायलाच पाहिजे. काही भारतात महाराष्ट्रात अशा अवलादीत की त्यांना राम हनुमंत चालत नाही, त्यांना वंदे मातरम चालत नाही, त्यांना संत चालत नाही. अशा काही अवलादी आहेत. ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे नाव न घेऊन दे देवाचे. अशा काही लोकांच्या नादी न लागता संतांनी घालवलेला मार्ग आणि त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. प्रकरण असे भूत पिशाच निकट नाही आवई महावीर जब नाम सुनावई. आता याला संत प्रमाण काय? संत प्रमाण काय? ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. पळे भूत बाधा वेणे भूत बाधा वेणे पळे भूत बाधा वेणे हरिपाठाचं प्रमाण आहे आपल्या. त्याने बाधा होत नाही, अबाधित कल्याण होतं असं हे दैवत आहे. आणि आरती करताना सत्राने उड्डाणी हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगणी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर निशाचर त्या झाल्या पळणी. ऐका ध्रुवपद. जयदेव जयदेव जय हनुमंता ओ हरी हनुमंता. हरी म्हणजे परमात्मा, हरी म्हणजे कृष्ण, हरी म्हणजे विठ्ठल, हरी म्हणजे घाई आणि अरी म्हणजे शत्रू. तीन अर्थ सांगितले तुम्हाला मी. हरी हनुमंता, हरी आणि हरा अभेद प्रतिपादन केल्यामुळं जगद्गुरु तुकोबारायानं भक्तीचा मार्ग, संप्रदायाचा रस्ता, अध्यात्म तत्वज्ञानाची बैठक कुणाला विचारली? मारुतीरायाला विचारली. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या सुख
उत्तरार्धात आदरणीय महाराज चिंतन आहे. सुभटा भट्ट भिक्षुक अर्थ न लावता, भटके विमुक्त अर्थ न लावता, पूजा करणारा भट्ट असा अर्थ न लावता, सुभटा शब्दाचा अर्थ असा आहे, आजा मिळ जेव्हा जर्जर झाला, पापकृत्य केलं, 90 वर्षाचं वय झालं, शेवटच्या मुलाचं नारायण नामकरण ठेवलं, यमाचे दूत आले, विष्णुदूत आले, विष्णुदूतात आणि यमदूतात संवाद झाला की याला कोणत्या शाखेमध्ये घेऊन जायचे, यमाच्या गटात या वैष्णवाच्या गटात घेऊन जायचे, असं चिंतन जेव्हा झालं तेव्हा यमधर्मराजानं चित्रगुप्ताला आणि यमांच्या दूताला सूचना अशी दिली की त्यांनी पापकृत्य केलं असलं तरी अंतकालेच मामेव स्मरण मुक्वा कलेवरण, भगवत चिंतन नारायण नामाचं त्याने केल्यामुळे त्याला वैकुंठात जाण्याचा चान्सेस आहे. कृपया यमाच्या दूतांनो, मी तुम्हाला यम सांगतो, त्यांना यमलोकात आणू नका. मग यमदूतांनी यमाला प्रश्न विचारला की त्याला इकडे का आणायचं नाही. तेव्हा यमाचं वचन भागवतातल्या अजामिळ चरित्रात असं आलंय, यम म्हणाला, 12 वैष्णवात माझी यादी असल्यामुळे बली, विभीषण, सात्यकी, उद्धव, प्रल्हाद याच यादीत माझं स्वतःचं यमधर्म नाव असल्यामुळं यमोनिहंता पितृधर्म राज वैवस्वतो दंडधारश्च कालह अशी माझी प्रार्थना करतात. यमपाश दंड माझ्या हातात आहे, मी प्रत्येकाचा आत्मा खेचू शकतो, परंतु अजामिळाकडे जाणार नाही. त्याचं कारण आहे, या 12 वैष्णवात मी सुद्धा 11वा असल्यामुळे मला हरिभक्ताला इकडे आणू नये याची जाणीव असल्यामुळे हनुमंताच्या बाबतीत सुभटा शब्द उच्चारलेला आहे. कोणता शब्द आहे? सुभटा. काय भक्तीच्या या आश्चर्यवाचक काय शब्द आहे, उपहासवाचक काय शब्द आहे, पण इथे प्रश्नवाचक आहे. काय भक्तीच्या या वाटा मजदावया सुभटा. हे भट्टा, हे वैष्णवा, हे आचार्या, हे वैष्णवांच्या मार्गदर्शका हनुमंतराया, मला भक्तीचा रस्ता दाखव. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यांना भक्तीचा रस्ता विचारला अशा देवतेबद्दल बोलताना नाथरायांच्या वाणीला खूप बहर आला. रुद्र 11वा अवतार, काय करतो तो देव, करी दुष्टांचा संहार. मग त्या हनुमंताला काय काय प्रिय आहे, काय काय प्रिय, श्याम महाराज सांगू का? त्याला रुईच्या पानाची माळ अत्यंत प्रिय आहे. कदाचित त्याला इकडे त्याचं संस्कृतात नाव मांदार आहे, त्याला रुठ म्हणतात, काही लोक रुई म्हणतात. त्याच्या पानाची माळ हनुमंताला अत्यंत प्रिय. पौर्णिमेला आणि शनिवारी त्याला समर्पित करावी. त्याच्या जवळ जर शनी असतील तर काळे उडीद त्याला समर्पित करावेत. हनुमान चालीसा पठण करावं. हे नाही जमलं तर हनुमंताला आवडणारं प्रकाश महाराज रामनामाचं स्पंदन त्या मंदिराच्या सभोवताली व्हावं. हे नाही जमलं तर हनुमत कवच पठण करावं. हे नाही जमलं तर वायू संहिता वाचावी. हे नाही जमलं कदाचित तर भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सखळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका अशी त्याची स्तुती करावी. आता अजून एक श्लोक सगळ्यांच्या पाठातला आहे, सांगतो तुम्हाला, भजन करा. विठाला हनुमंताची प्रार्थना कशी करावी? खरा ब्रह्मचारी मनाते विचारी. म्हणून तया भेटला रावणारी रावणाचा आरी म्हणजे शत्रू. रावणाचा शत्रू आरी आहे राम. श्लोक नीट ऐका. तया भेटला रावणारी दया सागरू भक्तीने पूर्ण केला. नमस्कार माझा तया मारुतीला. दया सागरू भक्तीने पूर्ण केला. नवविध भक्तीपैकी दास्यत्व भक्ती हनुमंतानं केल्यामुळं रामानं त्याची इच्छा पूर्ण केली. असा जो मारुती त्याला तुम्ही आणि मी बसल्या जागेवरती प्रणाम करूया, नमस्कार करूया. हात जोडायला हरकत नाही, आपण हिंदू आहोत. हात जोडा, प्रार्थना करा. हनुमंतरायाला प्रार्थना केली. अजून एक श्लोक आहे सगळ्यांच्या पाठ. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ दिन तारावयासी, असा जन्म झाला चैत्र पौर्णिमेला. नमस्कार माझा तया मारुतीला. तिसरा श्लोक सांगतो. मनोजवम मारुत जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आता यात चिंतन असे, ज्ञानीनाम अग्रगण्यम. ज्ञानात तो अग्रेसर आहे, लीडर आहे, प्रमुख आहे, नेता आहे, प्रणेता आहे, मॉनिटर आहे, मार्गदर्शक आहे. ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुणनिधानम.
जगातले सगळे गुण त्याच्याकडे आकृष्ट आहेत. असा मारुती कोण आहे? वातात्मज. आत्मज म्हणजे पुत्रा. कोणाचा? वायूचा. मग पुत्र केशरीचा, पुत्र अंजनीचा का पुत्र वायूचा? विठाल पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनीने तो सेविला. अंजनीने तो सेविला. पिंडघारीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनीने तो सेविला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाने महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाने महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. तुमच्या नाशिक जिल्ह्यात अहिरावणी महिरावणी हा प्रवास करत असताना, खंबाळा जात असताना, नाशिक ते त्रिंबकला, त्रिकंटक नगराला, कौलगिरी पर्वताला, ब्रह्मगिरी पर्वताला, त्रिंबक रायाला, निवृत्तीनाथ दादांच्या वारीला जाताना एक टेकडी आहे आणि ती टेकडी उपअंग आहे सह्याद्री पर्वताचं. त्याचं नाव ब्रह्मगिरी पर्वत. ब्रह्मगिरिका. परशुराम तपश्चर्या करताना ब्रह्मदेव तिथे आले होते म्हणून पर्वताचं नाव ब्रह्मगिरी. आणि ब्रह्मदेवानं दत्तात्रयांना कौल दिला. कौल दिला. आपण केलेल्या संकल्पाला देवानं होय म्हणणं, याचं नाव कौल देणे. म्हणून त्या पर्वताचं नाव पडलं कौलगिरी पर्वत. कुश नावाच्या गवतानं ते पाणी ऋषींनी आवरलं म्हणून त्याचं नाव कुशावर्त असं प्रकरण पडलं. मला वेळ कमी आहे. एका तासात, एका अर्ध्या तासात चिंतन समग्र काय करील. प्रकाश महाराज माझ्यासारख्या वेड्या बावळट कीर्तनकाराला एका विषयावरती सलग 3 दिवस पाहिजेत. विठाल त्या पर्वताचं उपांग आहे. त्या उपांगाचं नाव आहे ऋषीमुख. काय नाव आहे? ऋषींच्या मुखातून उदयाला आलेली जागा, त्याचं नाव ऋषीमुख. त्याचं संस्कृतात नाव आहे ऋष्यमुख पर्वत. काय नाव आहे त्याचं? ऋष्यमुख पर्वती अंजनी तपकरी. अंजनीनं नाशिक जिल्ह्यात तपश्चर्या केली. तुम्हा लोकांना तुमच्या जिल्ह्याचं महत्व कळत नाही. दादांनो, मला नाशिक जिल्ह्याचं महत्व कळतं. महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार जगाच्या पाठीवर मोठा होत असेल त्याला एकमेव कारण आहे नाशिक. माझा जन्म फक्त मराठवाड्यातल्या मातीतला आहे, पण माझं साग्र जीवन आतापर्यंत नाशिक प्रभागाच्या मंडलातच फिरण्यात आलेलं आहे. आणि माझी अंतिम इच्छा आहे ईश्वराला की सगळ्या पदपदव्यांना त्यागून मला गोदेच्या तीरावरती समाधी व्हावी. ब्रह्मवैवर्त पुराणात आणि ब्रह्मांड पुराणात व्यासाने गोदा तीराचं महत्व फार सांगितले. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम. याचं ट्रान्सलेशन आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाय. संतांनी जे लिहिलं ते प्रामाण्याने लिहिलं, यातील मात्र शंका नाही. तिथे ऋषीमुख पर्वत आहे आणि त्या पर्वतावर अंजनीने तपश्चर्या केली. सिनेमाचं निर्माण नाशिकातच झालं. क्रांतदर्शी कोण? दादा फळके. सर्वांच्यासाठी पाण्याची विहीर खुली केली येवल्यात, ती सुद्धा नाशिकातच. कुसुमाग्रजांचं काव्य दुमदुमलं महाराष्ट्रात, ते नाशिकातूनच. स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला, ने मदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तो नाशिक जिल्ह्यातच. ऐकताय ना? जगातला कुंभ अन्य तीर्थक्षेत्रात होतो, पण जगाच्या पाठीवर आळंदी, पंढरी, त्रिंबक, पैठण आम्हाला सांगावं लागतं. पण नाशिक त्रिंबकचं नाव घेतलं की परप्रांतातले साधू ओम नमो नारायण म्हणतात. ही ताकद तुमची लक्षात घ्या. ही ताकद 3.5 पीठापैकी सप्तशृंगी माता तुमच्याच पर्वतांच्या रांगेत उभी आहे. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी बहुत पुष्पे नाना परी हो, जाई जुई सेवंती पूजा रेखी एली बरई हो, भक्त संकटी पडता जिरून घेसी वरची वरी हो. ती जगदंबा तिथंच आहे. बर, सप्तशती नावाचं ग्रंथाचं निर्माण कुठे झालं असेल? जसं कुरुक्षेत्रावर गीता जन्माला आली, तशी मग सप्तशती कुठे जन्माला आली? तर त्याचं मत आहे मार्कंडेय वाच.
मार्कंडे आणि सप्तशृंगीचा संवाद हा गडावर झाला. त्याला सप्तशृंग नाव काय पडलं त्याचं कारण आहे, हनुमंताला जेव्हा वनस्पती आणण्यासाठी पाठवलं वैद्यानं, तेव्हा हनुमंतानं ब्रह्मगिरीत उचललेल्या ब्रह्मगिरीला भीती वाटली, ब्रह्मगिरी थरथर कापला. याचा अर्थ काय? वाक्य कळल्यावर मला टाळ्या द्या, वाक्य कळू द्या, वाक्य नीट ऐका. नैष्ठिक ब्रह्मचर्य जर पाळलं तर पर्वतासारखी ताकद सुद्धा साधूच्या हातात थरथर कापते, असा त्याचा अर्थ आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, ज्ञानाचा सागर आहे. आणि हनुमान गोसावी म्हणजे इंद्रियावर विजय मिळवणारा. त्याच्या पुढे पर्वत थरथर कापला, त्याचे ब्लास्ट तुकडे झाले आणि 7 तुकडे सह्याद्री पर्वताच्या रांगेत पडले. त्या तुकड्यानं शिंगाचा आकार धारण केल्यामुळं गडाचं नाव नाशिक जिल्ह्यात पडलं सप्तशृंग गड. हे बीड जिल्ह्यातून तुम्हाला येऊन सांगणं बरं. याला म्हणायचं टावर खाली रेंज नसेल. वैष्णवांच्या आखाडे नाशिकातच, संन्याशांच्या आखाडे त्रिंबकातच. अजून एक शेवटचं वाक्य बोलतो, पण एक कॅमेरा माझ्याकडे ठेवा आणि एक समाजाकडे करा. तयार राहा. कोणाचा कॅमेरा आहे? लवकर, वेळ कमी आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी हात वर करायचे, सगळ्यांनी एक संघ. आणि माझं वाक्य ऐका आणि जय जयकार करायचा आहे. जगातल्या, वाक्य नीट ऐका, विश्वातल्या, पुन्हा ऐका, विश्वातल्या, जगातल्या, भारतातल्या सगळ्या वारकरी संप्रदायाचं आद्य गुरुपीठ कोण असेल तर त्र्यंबकेश्वर आहे. मी म्हणत नाही विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातार म्हणजे देणारा. दातृत्व गुण ज्याच्या तरक आहे अशा दादांचे पटशिष्य माऊली आहेत. आणि तिथेच गहिनीनाथांचा अनुग्रह त्यांना त्या पर्वताच्या रांगेत प्राप्त झाला. त्या शिलेचं नाव आहे अनुपम शिला. तिथे नाथ परंपरेचा बोध मिळाला. नाथ परंपरेत 12.5 पंथ आहेत, अय्यपंथी, सीतानाथी, संतोषनाथी, पागलपंथी इत्यादी. त्यात अवघड आहे आणि दर्शनी. मग वारकरी संप्रदाय आपला एक्झॅक्टली कुठे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. मग नाथ परंपरेची आपली पिलावळ आहे तर अवघड का दर्शनी? विठाल. तुकोबरायांनी हनुमंताला मार्ग का विचारला? उत्तर आहे वैष्णवानाम यथा शंभू. राम नामाचा पहिला जागर जगाच्या पाठीवर शंकरानं केला आणि शंकराचाच 11वा अवतार मारुती असल्यामुळे तुकोबरायाने भक्तीचा रस्ता हनुमंतरायाला विचारला. शंका समाधान झाला असं गृहीत मी धरतो. मांदार पुष्प त्याला वाहावं, हनुमंताची उपासना करावी, भगवान परमात्मा प्रसन्न होतो. बलसंरक्षक, गावाचं संरक्षण करणारी ही दैवत आहे. म्हणून रामदास स्वामी म्हणाले तरुणाने एकसंग व्हावं, तालीम बांधावी, व्यायाम करावा, बैठक करावी, सूर्यनमस्कार करावा, हनुमंताची उपासना करावी, शरीर चांगलं सांभाळावं, रोगराई होऊ देऊ नये, गावाचं रक्षण करावं, परचक्र निरूपण पाठवावं, दुष्टांचे डोळे बाजूला काढावेत, पापकृत्य करणाऱ्या पोरांचे पाय कापावेत, गावातल्या पोरींचं संरक्षण करावं. हा संदेश हनुमंताच्या सेवेत लक्षात धरा तुम्ही. म्हणून गावागावात मंदिराचं रक्षण आपल्या धार्मिक लोकांनी करणं गरजेचं आहे. अन्यधर्मात धर्मानं जशी प्रेरणा देतात तशी कीर्तनकार, कथाकारणं, वक्त्यांना येणाऱ्या काळात धर्माची जागृती करणं फार गरजेचं आहे. अन्यधर्मात धर्माचे शिक्षक आहेत, आपल्याकडे धर्मशिक्षकाचा अभाव आहे. वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्रात नसताना तर आपलं वाटोळ झालं असतं, लक्षात धरा. त्याचे उपकार आहेत, त्या परंपरेचे उपकार आहेत. जनसामान्यापासून खेड्यापर्यंत आणि नगरापासून ते उपनगरापर्यंत आणि तांड्यापासून शहरापर्यंत वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाची ज्योत अखंड प्रज्वलित होते आणि अंधकाराचा समाज प्रकाशात येतो. चला, वेळ आपल्याला कमी आहे. रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. कुणाकोणाचा करतो? पापकृत्य करणाराचा संहार परमात्मा करतो. तो आहे भगवान शिव. त्या शिवाचा 11वा अवतार हनुमंत आहे. वारकरी संप्रदाय त्याला आपला आराध्य मानतो आहे, त्याला प्रणाम करतो आहे. वेळेचं बंधन माझ्याकडे आहे. 8:40 झाले आहेत. बुक्काहार तयार ठेवा. विठोबार Yo
हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सगळ्या देवाच्या अवतारात सगळ्या देवांचं काम सारखं आहे. ऐका, दुर्जनाचा येणे करुणी संहार. ऐकताय ना, तुमचं चित्त विकलांग आहे. दुर्जनाचा येणे, बुक्का प्रकरण बंद करा. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. ऐकताय ना तुम्ही, या 2 अवतारानं दुष्टांचं मर्दनच केलं, त्यांना शिक्षा दिली. हनुमंताचा अवतार काय करतो आहे, नीट ऐका, करी दुष्टांचा संहार. आता आपल्याला रामकृष्ण भजन सोपं वाटतं, पण हनुमंत हनुमंत भजन आपल्याला कसं करता येईल त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगतो. उत्तर सांगतो ते नीटनेटकं ऐका. समजा ग्रामपंचायत लेवलला आपलं काम नडलं आणि सदस्यांनी सही केली नाही, तर जीडीपी सदस्यांनी त्याला फोन करावा लागतो. जीडीपी सदस्याचा फोन स्वीकारला नाही तर जीडीपी अध्यक्ष ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना फोन करतो आणि आपलं काम मार्गी लागतं. तेही काम झालं नाही तर आपण आमदारांच्याकडे जातो, त्यांच्याकडनं झालं नाही तर मग आपण खासदारांच्याकडे जातो, ते झालं नाही तर आपण राज्यमंत्र्याकडे जातो, ते झालं नाही आपण कॅबिनेट मंत्र्याकडे जातो, आणि ते झालं नाही तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि राज्यपालाकडून ते आपलं काम मार्गी लागतं. आता माझं ऐका, डायरेक्ट राज्यपालाची ओळख असेल, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याच हातात आपल्याला हात देता येत असेल, कदाचित कॅबिनेट मंत्र्यांचं आपलं सौख्य असेल, तर ग्रामपंचायत सदस्याकडे जाण्याची आवश्यकता नाही असं चिंतन आहे. मग ऐका, हनुमंत भजन तर करता येत नाही, मग कोणाचं करायचं त्याचं उत्तर सांगतो लिंग पुराणातलं. शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. याचं ट्रान्सलेशन आहे, वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोध काम. मला एक सांगा, घरातल्या थोरल्या सुनेला निमंत्रण दिल्यावर धाकटीला हळदी कुंकाचा निरोप येत असतो. घरातल्या प्रमुख चालक लीडरला सप्ताहाचं निमंत्रण दिलं की घरातले सदस्य येत असतात. परिसरातले प्रमुख महाराज मठाधिपती बोलवले की बाकीचे बुवा येत असतात. देशाच्या आखाडा परिषदेला निमंत्रण दिलं की छोटे मोठे आखाडे त्याच्यात आलेच. जोगमारा शिक्षण संस्थेत गुरुवर्य कुरेकर बाबांना निमंत्रण दिलं की विद्यार्थी माझी आजी आलेच. तसं शिवनाम घेतलं की भगवान हनुमंत प्रसन्न होतात. वाचे वदता शिवनाम दयानबाधी क्रोध काम. आता त्यांचा मूळ अवतार शिव आहे, पण त्यांना त्यांच्या नावापेक्षा कुणाचं नाव आवडतं त्याचं उत्तर आहे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. असं स्मरण भजन जर केलं तर मग काय, तर त्याचं उत्तर आहे नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय. विघ्नाचा नाश होतो, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले. एक काडीनं शेतात पेटून जर फेकलं तर गवतांच्या गंजी जशा जळतात, तसं कोटी पापाचं क्षालन शिव आणि हरी नावानं होतं. त्यामुळे वाचे बदता शिव नाम जसं तसं नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय. काय वर्णू त्या देवाचा मी महिमा. बर एवढंच नाही तर शंकराच्या बाबतीमध्ये म्हणजेच मारुतीरायाच्या बाबतीमध्ये चिंतन असं आहे की त्यांनी त्याच्या अंगाला सेंदूर लावला. कारण आदरणीय ढोक महाराज, आदरणीय पाचपोर महाराज आणि नवे जुने काही कथाकार याबद्दल समीक्षा करतात. रामायणाचा अभ्यास माझा नाहीये, पण माझी इच्छा आहे मरण्याच्या आधी 1-2 रामायण करायचे मला. फक्त मला चौपाई येत नाही, दोहा येत नाही, टेक नाही. ट्रान्सलेशन चिंतन मी धाड करीन, चिंतन मांडील, परंतु ते भजन येत नाहीत. भागवत कथाही लोक माझी ठेवतात,
परंतु मला हिंदी भजनं येत नाही आणि हिंदी भजनं नाही आले की मंडपातल्या लोकांना अंग मोकळं करता येत नाही आणि अंग मोकळं करता आलं नाही की लोक कथा रंगली नाही असं म्हणतात. जोपर्यंत राधास्मरण करून लोक नाचत नाही तोपर्यंत कथा झाली असं मंडपातल्या लोकांना वाटत नाही आणि ते आपल्याला येत नाही. त्यामुळं कथा करून माझी प्रसिद्धी अजिबात नाहीये, पण कथा येत नाही असं कृपया कुणी मानू नये अशी प्रार्थना. काहींच्या कथा आहेत आणि काहींच्या जीवनात कथा ऐकणं ह्या व्यथा आहेत. वाक्य नाही कळलं तुम्हाला? काहींच्या कथा तर ऑर्केस्ट्राच व्हायला लागल्या, डॉल्बीच वाजायला लागलाय. लोक नको त्या प्रदीप आता एवढ्या ताकदीनं माझ्यासारख्याने बोलणं फार अवघड आहे मीडिया तंत्राच्या माध्यमातून. सध्या परप्रांतातल्या साधूंचे लोंढे महाराष्ट्रात प्रचंड येत आहेत, त्यांच्या कथा होत आहेत. त्यांना रिस्पेक्टिव्ह भाव आपण दिलाच पाहिजे. सकळासे इथे आहे अधिकार मांडण्याचे, यारे यारे लहान थोरं मांडण्याचे, पण त्यांना संप्रदायाचे ज्ञान अपेक्षित आहे. वारकऱ्यांच्या प्रति ओलावा त्यांना असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात धरा. आणि काही कथाकार ज्या कथा सांगतात ना, त्यांचा त्यांच्या कथेचा 7 दिवसात कधी योगायोग भेटीचा आला तर भाग्य समजायचं. नाही कळलं माझं वाक्य तुम्हाला? हे माझं चॅलेंज आहे, लक्षात धरा तुम्ही. हे सामान्य गोष्ट नाही. मी एक अधिकारी या नात्यानं तुमच्या समोर बोलतो आहे. कळलं का? काही शिवपुराण मांडतायत, पण शिवकथेचा आणि त्याच्या पुराणाचा स्वप्नात योगायोग आला तर ईश्वराचीच इच्छा म्हणायची. लक्षात आलं? या बिचाऱ्या भोळ्या भाळ्या महिला आहेत, पिंपळाखाली दिवा लावा, त्यांनी काय होतं, अमुक अमुक होतं. आता मी पिंपळाखाली दिवा लावला, माझी इच्छा आहे माझं लग्न व्हावं. होत नाही, काय करू मी कृपया अशा बावळट प्रकरणात वेळ वाया दौडत नाही. विठाल काय झालं, रामपंचायतन बसला अयोध्येमध्ये आणि जे जयकार झाला. प्रकाश महाराजांच्या माध्यमातून जे जयकार होईल. माझा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये, त्यांना मोठा आवाज करून द्या, ते जे जयकार करतील. आणि तुम्ही सगळेजण हात वर करून जे जयकार करायचा आहे. आजच्या आपल्या क्लिपा व्हायरल कट करून समाजापर्यंत जायला पाहिजे, चांगल्या उद्यापर्यंत एडिट करून. हात वर करा. सियावर रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. अयोध्येमध्ये असा जय जयकार झाला. कसा? असा जय जयकार झाला. रामचंद्र सिंहासनावर आले आणि बसले. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी आणि वामांगी नंदिनी जनकाची. प्रमाण दिलं तुम्हाला मी. बसल्या वामभागाला कोण? जनक नंदिनी मैथिली, तिचं नाव सीता मैया बसल्या. बुधकौशिक ऋषीने हे प्रकरण आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आणि ते म्हणाले, रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम काकुत्सम करुणार्णवम गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम. असा राघवेंद्र रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम सिंहासनावरती बसल्यानंतर भरत शत्रुघ्न चौऱ्या डोलवायला लागले आणि हनुमंत चरणाजवळ बसले. बसल्यानंतर मैयेकडे पाहिलं. कुणाकडे? सीता मैयेकडे. मैया, आज आपका स्वरूप तो एकदम अतीव सुंदर दिखाई देता है. मैया, सिंदूर क्यों लगाया तूने भांग में? मैया म्हणाली, बेटा हनुमान, इस सभा में क्यों पूछ रहा है? मैया, कुछ ही तू नहीं, लेकिन क्यों लगाते रहता है? पता चलना चाहिए. बुक्का तो लगाना चाहिए, अष्टगंध लगाना चाहिए, कुमकुम तो लगाना चाहिए, लेकिन वैज्ञानिक ही तो क्या है? एजुकेटेड लोगों को अगर नहीं बताएंगे तो वह कैसा फॉलो करेंगे आप लोगों? कसं काय करतील कल्पना करा. इथे आज्ञाचक्र आहे आणि आज्ञाचक्राला लेपन केल्यानंतर शरीरातली उष्णता पूर्ण बाहेर जात नसते. याकरता सनातन धर्मात कपाळाला लावण्याची प्रथा आहे. ऐकताय ना? आम्हाला प्रत्येक गावात हार घालणारे, बुके लावणारे असे वेगळे भेटतात. काय सांगा, कुणी अंगठ्यानं लावतो, कुणी असं लावतो, कुणी असं लावतो. अरे काय करावं तुम्हाला? तुझं बोट राताळ्यासारखं मोठे छोटं लावणं, छोटं. आणि इथे गंध लावलं की बुक्का इथं लावतील, इथं लावलं की इथं लावतील. त्यांचा कसा नेम निंदन चुकतो कळतच नाही, लक्षात येत नाही. त्यांना आधी चष्मे सुधारून दिले पाहिजे, तुम्हाला हार घालला पाठवायला. एकांत मला इथंच बुक्का लावला म्हणजे असं करायचं. मला त्यांच्याकडनं हार का घातला? म्हणले ₹1,00,000 वर्गणी त्यांची. मी एकादशी करतात का? नाही म्हणले, द्वादशीलाच पंख फाडतात. मग हार का घातला? म्हणजे पैसे दिलेत. विठाल
मैया ये सिंदूर क्यों लगाया? छठ पूजा करताना बिहार यूपी मध्ये त्या स्त्रिया सिंदूर लेपन करतात. पाहिलं तुम्ही कधी निरीक्षण केलं, ऑब्झर्व केलंय? लावावं लागतं. सौभाग्याची लक्षण आहे. स्त्रियांच्या कपड्याबद्दल ओ माई इकडे बघा, स्त्रियांच्या कपड्याबद्दल, स्त्रियांच्या राहण्याबद्दल, स्त्रियांच्या गंधाबद्दल आणि स्त्रियांच्या भांगाबद्दल वक्त्याच्या मुखातून वल्गना होऊ नये ही प्रार्थना आहे. ऐकताय ना शब्द? त्यांच्याबद्दल विकृत बोलायचं नाही. त्या सगळं काही करतायत. तुमच्यामुळं परमार्थ आहे, तुमच्यामुळं देश धर्म आहे, तुमच्यामुळं प्रपंच आहे, तुमच्यामुळं मंडपाला शोभा आहे, तुमच्यामुळं देवपूजा आहे, घरातली संस्कृती आहे, बाळांचं पालन पोषण आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, म्हणून तुम्हाला मान मान्यता देण्यात आलेली आहे. त्यांच्या शृंगाराबद्दल बुवांनी टीका करू नये. टिकली, गंध, भांग, कपडे अजिबात बोलू नये. एका कीर्तनात एका पोरीला मी म्हणालो अंगभर कपडे घालावे. ती मैक घेतला आणि ताडकीने म्हणाली मग तू उघडा कशामुळे मला सांगायला? जुना काळ गेला. तुम्ही सांगायचं लोकांनी ऐकायचं नाही. लोक चिकित्सक आहेत, शिकलेत, एज्युकेटेड लोक आहेत, अभ्यासक आहेत, बहुवाचक आहेत. मी तिला स्माईल करत प्रेमानं उत्तर दिलं, बेटा मी उघडं राहण्याचं कारण वेगळे, मी ओपन मधला आहे. कृपया या प्रकरणात अधिक या काळात न बोलणं उत्तम. विठाला हनुमानजीने विचारलं मैया हे सिंदूर क्यों लगाया? मला हिंदी चांगली बोलता येत नाही. कधीतरी साधूकड गेल्यावर एखादा शब्द मला नीटनेटका कळतो. आपल्याकडचे काही पोरं वृंदावनात जातात, तिकडनं ते कथाकार होऊन येतात. मग जरा लांबलचक केस, एक मयूर पंख कोरलेला एक पंचा, राधे राधेचं स्मरण, हातात कृष्णाची मूर्ती, मग त्याची भागवत कथा ऐकताय ना तुम्ही सगळे. आणि त्यांनी हिंदी मधून आतून बोलायचं. क्या आनंद आहे बोले. भगवान कृष्ण ने पर्वत उठाया, क्या डोंगर पाझरने लगा. आता माझा ऐका. मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कळलो अमृताची, ए मराठीचे आणि ब्रह्मविद्येचा. अरे आपल्याला काय गरज आहे अन्यांच्याकडे डोळून पाहायची? बाकीच्या कविता म्हणायची काय गरज आहे? संत वाङ्मय एवढे आपल्याकडे की सांगता सांगता नाकी नाव येत आहे. बाकीकडे इकडे तिकडे चरायला जायची काय आवश्यकता आपल्याला? वेळ आपल्याला कमी आहे. हनुमान जी ला उत्तर दिलं मैये ने, बेटा हनुमान क्या बताओ बोले, ये सिंदूर लगाने के बाद भगवान बहुत प्रेम करते हैं, प्यार करते हैं. अच्छा. तिथनं उठले, केलं, उड्डाण केली, बाहेर आले आणि सगळ्या अंगाला सिंदूर लावला. सिंदूर लावला. पुन्हा रामदरबारात आले आणि प्रभूला विचारलं, प्रभू मी कैसा दिखता हूं? काय विचारलं? मैं कैसा दिखता हूं? भगवान म्हणे, बेटा हनुमान तेरे जैसा शोभायमान दुनिया में कोई नहीं है. हेच टिप्पण उचललं आणि एकनाथ महाराज म्हणाले भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला. दोन पाठ आहेत. अंगी सिंदूर चर्चिला, अंगी सिंदूर चर्चिला, अंगी सिंदूर चर्चिला. भव्य मारुती देखिला, भव्य मारुती देखिला, नाम घेता दिव्य मारुती देखिला, दिव्य मारुती देखिला, नाम घेता, नाम घेता त्याचा महिमा वरून
चर्चीला. आणि असं आहे, उपासना करताना आपण कोणत्या देवाची उपासना करतो त्याप्रमाणे ती माळ असावी, त्याप्रमाणे त्याच्या कपाळाला गंध असावं आणि त्याच प्रमाणात त्याच्या अंगाचं वस्त्र असावं. कालभैरवाची उपासना करणाऱ्यांनी काळे वस्त्र धारण करावे. लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी पीत वस्त्र घालावेत म्हणजे पिवळे. त्याग प्राप्त होण्यासाठी भगवे असावेत आणि पावित्र्य पाळण्यासाठी पांढरे धवल शुभ्र वस्त्र असावेत. असा एक नियम आहे. गणपती आणि मारुतीच्या भक्तानं सेंदूर लेपन करावं. आमचा विठ्ठल बसलाय ना तुमच्या मागं सर, त्यांनी असा आडावा सिंदूर लावला. सिंदूर त्याने लावावा. प्रवाळाची माळ घालावी. प्रवाळ म्हणजे मुंगिया, त्याचं नाव मंगळ. भगव्या रंगाचा मणी. पूर्वी स्त्रिया 2 मंगळसूत्राच्या मध्ये एक भगवा मणी घालत असावयाच्या. पवळा, त्याचं नाव पवळा. पवळा का घातला तिला विचारलं, तिने ढवळा असल्यामुळे हा पवळा. ऐकताय का? उपासना आहे. जगदंबेला कवड्यांची माळ अभिप्रेत आहे. ऐकताय ना? कमलगट्टा नावाची माळ, ऐका ना सगळेजण, लक्ष्मी या देवतेला अभिप्रेत आहे. गायत्री आणि सरस्वतीची प्राप्ती करायची इच्छा असेल तर स्फटिक माळ त्याला जपाला असली पाहिजे. गणपती आणि शिवाणी दत्तासाठी रुद्राक्ष गळ्यात धारण केलाच पाहिजे. कुणी कथाकार म्हणत असेल मी तुम्हाला रुद्राक्ष देतो, तर कृपया त्याच्या नादी लागू नका. ही फसवीगिरी आहे. एकमुखी रुद्राक्ष बापाच्या बापालाही मिळत नाही. ज्याला मिळतो त्याचं भाग्य. मी इतके वर्ष फिरलो, मला या पुरातत्व वस्तूंचा संग्रह करण्याची फार आवड आहे. जुन्यातल्या जुन्या म्हणजे जुनं पितळी भांड सुद्धा मी अजूनही विकत घेतो. मला माझ्या ड्रायव्हरने विचारलं पितळ गोळा का करता. मी म्हणालो कदाचित शासनाचा जिहार असा आला की पितळाला सोने मानावे तर आपल्याकडे 7-8 क्विंटल असावे. मी त्या खापरात जेवत नाही. कोणत्या? स्टीलमध्ये पाणी पित नाही, स्टीलमध्ये जेवत नाही. पितळी भांड, चांदीचं भांड, नाही तर पात्रावळ किंवा काष्ट पात्र. स्वपात्र यतीचं असावं. कुणाच्याही अपात्र पात्रात पात्र होऊ नये. वाक्य हे घ्या तूच खा. काहींचे तर अस्वच्छ हात, ते असा हात करतात. दूध घ्यायचा का? आणि पुन्हा म्हणतो माझी भावना. म्हणलं ना नको, मग भावना प्रेम आहे तिथं जावं. आता मला काही 2-3 ठिकाणी जायचंय. माझ्या प्रेमाची माणसं आहेत, त्यांच्याकडे मला जावं लागेल. गाईचं शेण, म्हशीचं शेण आणि गुवा तसा पडल्यावर मोकळा निघत नाही. हे वाक्य ज्यांना कळलं नाही ते प्रसादाला खाल्या दिवशी. शेण पडलं की माती उचलतं, गुवा गेला की येतं. 4 घरी गेलं पखावज वादळ, 4 घरी. 5 घरी गेलं तर पाचा काय घेता काय. माझ्या प्रेमाची मंडळी, संतोषराव आमची ती पोरगी आली आहे, तुम्ही प्रेमाचे. आणि ह्या माणसाकडे जाणं माझं काम आहे. 11 वाजू 12 वाजू मी जाणार. प्रेम टिकत नाही ना जर गेलं नाही तर. प्रेम ओलं राहिलं पाहिजे, त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे, त्यांना प्रेम दिलं पाहिजे. शामराव बरोबर आहे का? खालून तरी पाठिंबा द्या. नाही हल्ली पाठिंब्यावरच आहे सगळं. विठाल वारकरी संप्रदायातली व्यक्ती असेल तर ऊर्ध्व पुंड्र गुप्पी चंदन त्याला असलं पाहिजे. त्यातलंही शास्त्र सांगतो क्रिटिकल गुंतागुंतीचं. केवळ पांढरं असेल तर अशुभ, म्हणून त्यात केशर मिश्र असावं, म्हणून मध्ये अष्टगंध असावं, म्हणून बुक्का असावा. बुक्का भाळी बिलस तसे हे लावावं लागतं. म्हणून पिवळं लावतो मी. 6नेवर उगाळीला चंदन उटी दादांची जी आहे ना ती वर्षभर माझ्या कपाळाला लावतो मी. मला ते पूर्ण लावल्या विना करमतच नाही. मला एकदा जी टॉकीजला प्रश्नोत्तरी करताना एका पत्रकार स्त्रीनं कॅमेरा घेऊन विचारलं होतं, महाराज हातामध्ये ही गुढी वगैरे घेतली आहे, तुम्ही झेंडा घेतलाय, तिला धर्मदंड काय कळणार बिचारीला. ते कळलं असं ती पत्रकार झाली असं. म्हणाली मला हे काय? म्हणलं माझा धर्मदंड आहे. अच्छा काठी. हो म्हणलं ठीक आहे. हे कपडाला का मळवट भरलं? म्हणलं उद्या माझं लग्न आहे.
सर कळत नाही बरं. बऱ्याच लोकांना एकाने मला प्रश्न विचारला, दर कीर्तनात मी सांगतो माझा मास्टर पीस आहे हा. मला एकाने विचारलं, महाराज हे एवढं का ठेवलं सर? मला माझ्या ओठाचा तुझ्या गालाचा कधी संबंध आला नाही. बरं भविष्यात येईल असं तुला वाटतं का? नाही ना. मग माझा तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे सहज विचारलं मी तुम्हाला सहज सांगितलं. बाकी काही विचारतात. आता आम्हाला लोक एवढे विचित्र आहेत. आमचा इंटरव्ह्यू घेताना कसं विचारतात माहिती का आम्हाला, महाराज जय हरी, तारीख आपल्याला पाहिजे होती. नाही हो रामनवमीच्या काळात. अच्छा बरं मग एखादा दिवस. आता रामनवमीत नाही म्हणत नाही, एखाद दिवस नाही, पण एखाद दिवस मला शक्य नाही. निदान 15 मिनिट का होईना. आता साताऱ्याहून नाशिकला यायचं, नाशिकहून नागपूरला जायचं, धुळ्याला जायचं, 10 मिनिट या ना. 10 मिनिट. अरे नाही येता येत. बरं ठीक आहे, ठेवला फोन. माझा झाला की विठ्ठलला फोन करणार. रामनवमीत महाराज कुठे आहेत? मग तुझं कच्चा असला तर म्हणजे मोकळा आहे. मग आपली होती बदनामी. त्याला अभ्यास करावा लागतो. त्याला जाताना आता 500 द्यायचे. हे तुम्ही द्यायच्या, माझ्या बिलातले नाही. ते 21तून 1000 त्यांचे टाकतात. ड्रायव्हरला सांगावं लागतं, नाही तर हे 2 जण कच्च्या कानाचे असले, महाराज कुठे आहेत आज? आणि मग नागपूरला आहे. एका म्हणजे नाही तर पाठवू बरं नाही कानावर आलं, बाकी काही नाही. मग हळूच विचारता गेलो, पाहू आता हे कपडे हे संन्यास. हा संन्यास. बरं आता प्रपंच म्हणून नाही. आता ते घरी येत मी इकडे. मग घरी जात नाही. लोकांची पद्धत. मला जातो ना. मंडळी कशी काय परवानगी दिली म्हणलं मला कॅन्सर झाला म्हणून. आणि मुलं बाळ मला होणार आहेत आता. नालायक हो, तुम्हाला कीर्तन पाहिजे का चौकशा पाहिजे? धाब्यावर खाणाराच वाईट वागणारच तुम्ही काय केलं आतापर्यंत? देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे अशी बरे. नाशिक जिल्ह्यात आलं की मला माझ्या माहेरात आल्याचा आनंद प्राप्त होतो. सुरुवातीला मी रागवल्यासारखं तुम्हाला वाटलं. रागवतच नाही मी शिस्तीसाठी बोललो की आवाजाचा ध्वनी स्वच्छ असला की गाता येतं, बोलता येतं, छान बोलता येतं, मांडणी मांडता येते, यांचं चित्त एकाग्र करता येतं. अरे आम्हाला 8 दुनी 16 तासाचा, 9 दुनी 18 तासाचा प्रवास करावा लागतो यार. मी नरखेडचं कीर्तन केलं ढोक महाराजांच्या नेतृत्वात नागपूरला. तिथनं साताऱ्याला गेलो. साताऱ्याला रसाळ महाराजांच्याकडे लोणंदला कीर्तन केले. तिथून बदनापूरला आलो. बदनापूर नाशिकला इथे आलो. आणि इथनं उद्या पैठण ते वाई साताऱ्याला जायचंय. जागे त्याच्या वंशात त्या हा. तुम्ही नाशिकहून आला तर म्हणतात आज दिवसभर कंटाळा आला, ट्रॅफिक जाम होतं, बोर झाला, घाम आला, पान दुखायला लागली. आणि आमचं काय मग लोखंडाचं शरीर आहे, माणूसच आहे की नाही शेवटी. असो, तुम्हाला सूचना आहे, तुम्ही अत्यंत पवित्र जीवन जगा, धर्माचं आचरण करा, तरुणींना शिकवा, तरुणांना प्रेम द्या, गाव एक संघ करा, गाव स्वच्छ ठेवा. आणि आपल्या गावातल्या देवी देवताच्या मंदिराची टापटीप ठेवून नैवेद्य आरती सुरू करा. ही तुमच्या चरणी मी भावना व्यक्त करतो आणि कीर्तन थांबवतो. भव्य मारुती देखिला. मारुती म्हणजेच मल्हारी मार्तंड, मार्तंड म्हणजेच म्हाळसा कांत, म्हाळसा कांत म्हणजेच खंडेराय. आणि त्या खंडेरायाचाच अवतार मारुती असल्यामुळं याचं चिंतन त्याला आवडतं, त्याचं चिंतन याला आवडतं, अशी भावना मी व्यक्त केली आहे. या देवतेबद्दल एकनाथ महाराज असं म्हणाले. शांती ब्रह्मनाथांच्या मुखातून शब्द असा निघाला की कपी कुळाचे मंडन. वाटमीन मंडन. मंडन म्हणजे काय? मंडन म्हणजे मांडणी मांडणारा, काय? धर्माचा प्रचार करणारा, रामनामाचा जनजागर करणारा, मंडन करणारा. कपी कुळाचे मंडन. कपी म्हणजे वानराच्या कुळात, मंडन म्हणजे मांडणी मांडणारा. शरण एका जनार्दन. अशा मारुतीला मी शरण जातो. माझ्या पत्रकार बांधवांना, माता भगिनींना, आबालवृद्धांना, माझ्यावर पर्सनल आणि संप्रदायावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच परंपरेतल्या लोकांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आता ऐका, आता आपल्यात गटतट करू नका. समर्थ परंपरेतला वेगळा, गाडगे महाराजांच्या परंपरेतला वेगळा, इस्कॉनचा वेगळा, स्वाध्याय वेळा वेगळा, प्रजापती वेगळा, त्याच्यानंतर स्वामी समर्थ केंद्र वेगळे, वारकरी वेगळे, संन्यासी वेगळे, बैरागी वेगळे. अशा कलहात न जाता येणाऱ्या काळात भारत जगवण्यासाठी आणि महाराष्ट्र मोठा करण्यासाठी भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे.
विचार आपल्याला व्यापक करावा लागेल. महिलांनी यावं की नाही यावं याबद्दल कृपया वादंग घालून अशी माझी प्रार्थना आहे. त्यांनाही प्रेम द्यावं, त्यांनाही प्रेरणा द्यावी, त्यांना अधिकार द्यावा. फक्त अतिरेक होत असेल, चुकत असेल, अशा प्रसंगाला लेकी बाळींना, मुलांना खोलीत एकांतात सांगितलं तर स्वीकारायला तयार आहे. शेवटचं वाक्य बोलतो आणि जय विठ्ठल करतो. जुन्यांनी कर्मठपणा करू नये आणि नव्यानी ताठरपणा करू नये. महाराष्ट्रात शिवराज्य तयार होईल. ज्ञानेश्वर मंडपातल्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या सज्जनांना मी धन्यवाद देतो. तुम्ही हालचाल केली नाही, उठला नाही. तुमची शिस्त उभ्या महाराष्ट्रात मी सांगेल आणि नैताळाच्या सप्ताहाचं गुणगान गात राहील. यांच्याकडनं मला आत्ता एक माहिती अशी मिळाली आहे की चांदवड तालुक्यात दिगवद नावाच्या गावी श्रद्धेय सर्व सज्जन गावकऱ्यांनी मिळून श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचं मंदिर बांधलंय. त्यांचं मी कौतुक करतो. आता निरोप आलाय. जे जे धर्माचं कार्य करताय त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं आहे. काही सूत्रसंचलन आहे, काही निवेदन आहे, वक्त्याबद्दल बोलायचंय, उद्याच्या काही माहिती द्यायच्या आहेत. कृपया आतापर्यंत जसे शांत बसलात तसे तुम्ही बसा. तुम्हा सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. जाता जाता पुन्हा सांगतो, इंडियन कल्चर सोसायटी भारतीय संस्कृतीचं पालन पोषण जशाच तसं तुम्ही करावं ही तुम्हाला मी विज्ञापना करतो आणि या ठिकाणी थांबतो. भैरवीची चाल वेळ अधिक झाल्यामुळे केंद्राच्या मीटिंग मध्ये कपात करण्यात आलेली आहे. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती मोही अंगभूत युक्ती विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल दिलेले पुरे वेळी वाटोरे भक्तरे महाराज तुम्ही सिद्ध